आधुनिक युगात अगदी जागतिक पातळीवरही सर्व क्षेत्रात प्रभाव असलेल्या पत्रकारितेमध्ये अनेक नवीन प्रवाह आलेले आहेत. अशा या पत्रकारितेमध्ये आपल्या महाराष्ट्रात नव्या बदलत्या प्रवाहांमध्ये मुद्रित माध्यम आणि दृकश्राव्य आणि डिजिटल माध्यम या सर्वांमध्ये अत्यंत लिलया संचार करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे बार्शीचे राजा माने. नामांकित वृत्तपत्र समूहांमध्ये गेली 3.5 दशकांहून अधिक काळ संपादक म्हणून करत असणाऱ्या राजा माने यांना नुकताच MIT विश्वशांती विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. राजा माने आणि पुरस्कार हे समीकरण आहे. याचं कारण असं आहे की सातत्यानं क्रियाशील नवनिर्मितीचा ध्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य आहे. बार्शीचे भूमिपुत्र म्हणून महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये आपली एक वेगळी सुवर्ण मुद्रा उमटवणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजा माने. मी त्यांच्यावर म्हणजे स्तुतिसुमनांची उधळण करतोय असं नाही, परंतु पत्रकारितेमध्ये एखादं व्यक्तिमत्व हे किती विविध आघाड्यांवर काम करू शकतं. जवळ 9 पुस्तकांचे लेखक, राष्ट्रपतींबरोबर विदेश गमनाचा सन्मान लाभलेले पत्रकार, त्याचप्रमाणे सातत्यानं सार्वजनिक संस्था संघटनांचे एक मार्गदर्शक, एक आधारवड म्हणून कार्यरत असणारे व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे पत्रकारितेमध्ये आलेला नवा प्रवाह डिजिटल माध्यम, या डिजिटल माध्यमाचा एक नवा आकृतीबंध तयार करणारे, त्याला अधिमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र डिजिटल पत्रकार व संपादक संघाचे संस्थापक संपादक अशा वेगवेगळ्या पद्धतीने माणसाहेब कार्यरत आहेत. माणसाहेब नमस्कार. 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 सर्वप्रथम तुमचा हा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद सचिन. माणसाहेब, बापू आणि अक्कांच्या वैचारिक मुशीमध्ये घडलेलं एक सातत्यानं माणुसकी आणि मैत्री या 2 धाग्यांशी घट्ट जोडलं गेलेलं व्यक्तिमत्व मग तुमच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राच्या म्हणजे कोणत्याही भागात तुम्ही गेलात तरी तुमचा मित्र परिवार हा तिथं म्हणजे तुमच्यासाठी ठाण मांडून असतोच, हे आम्ही अनेक वेळा पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तर माणसाहेब, तुमची जडणघडण कशी झाली आणि सुमारे 4 दशकांपूर्वी पत्रकारितेकडे वळावं असं त्यावेळेला कसं वाटलं? नाही, अक्का बापूचा उल्लेख सचिन आपण केलात. खरंच त्यांच्या मुशीतच तयार झालो. आणि ती मूस म्हणजे एकीकडं उपासमार, दुसरीकडं जगण्यासाठी चाललेली धडपड, तिसरीकडं कौटुंबिक प्रश्न, अशा याच्यात पूर्णपणे त्या प्रभावाखाली असलेल्या कुटुंबातील एखादी आई, म्हणजे श्यामची आई आपण पुस्तकातून, साहित्यातून, सिनेमातून पाहिली, परंतु माझी अक्का ही श्यामच्या आईपेक्षा तसूभरही कमी नव्हती, याचा मला विशेष अभिमान वाटतो. आणि त्यामुळं केवळ यश मिळवणं म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं यशस्वी झाला असं मानणारी ती माऊली नव्हती. तर सहवासात येणारा प्रत्येक माणूस तो समाधानी राहायला पाहिजे. आपण किती यशस्वी झालो आणि आपली टीम मात्र अस्वस्थ आहे, त्याला यशस्वी नायक किंवा टीम लीडर म्हणता येत नाही. हा संस्कार आम्ही उपाशी पोटी असतानाच आमच्या अक्का बापूंनी आमच्यावर केला आणि त्या संस्काराचाच उपयोग आयुष्यभर मला होतोय, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. जडणघडण म्हटलं तर माझा जन्म बुरुड गल्लीतला, बार्शीतली बुरुड गल्ली आणि 60, 70, 80च्या दशकातली बुरुड गल्ली. त्या काळात तर म्हणजे माझ्या जन्मानंतर मी जसं जसं बालपण माझं
म्हणजे बालपणातून वय वाढत चाललेलं बालपणातलं तो काळ म्हणजे बार्शीत वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये संघर्ष असायचे. ब्रूड गल्ली विरुद्ध गवळे गल्ली वगैरे, आणि त्यात ब्रूड गल्ली ही अत्यंत आक्रमक, थोड्या अर्थानं गुंडगिरी टाईपची मानली जायची, आणि एक वेगळ्या अर्थानं दबदबा. अशा गल्लीत आमच्या अक्का बापूंनी आम्हाला वाढवलं की ज्या गल्लीत शिक्षण आणि शिक्षणाची महती याचा दुरान्वयानंही संबंध नव्हता. आणि पण आईची जिद्द होती की बाबा मुलं शिकली पाहिजेत. आम्ही 3 भावंड, मी दुसऱ्या क्रमांकाचा, म्हणजे मधला मी. तर आम्ही 3ही भावंडांना शिकवलं पाहिजे ही जिद्द अत्यंत गरिबीत माझ्या आईनं जतन केली. आणि त्याचं फळ म्हणून सुरुवातीच्या काळात एकूण गल्लीतलं वातावरण वगैरे यात शिक्षणात गोडी नसायची, परंतु आईच्या हट्टापायी शाळेत जाणं असा प्रकार घडत गेला. आणि आपण म्हणतो ना की पाणी ज्या दिशेनं वाहतं, माझं जीवनही त्या पद्धतीचं आहे. मी कुठलीही गोष्ट नियोजनबद्ध पद्धतीनं कधीच केली नाही. जसा प्रवाह वाहत गेला त्या प्रवाहाबरोबर मी वाहत गेलो, परंतु ते वाहत असताना त्यातलं वाईट जे असेल ते सोडून देणं आणि चांगलं असेल ते घेऊन माणसं जोडत 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 पुढे जाणं हे मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि त्यामुळं मला समाधान मिळत गेलं. अजून खूप काही करायचंय, पण आता जे काय मिळालेलं आहे तर त्या यशाचं सूत्र हेच आहे. पण सुरक्षित नोकरी म्हणजे काही करावी असं म्हणजे वाटतं तुम्ही पत्रकारितेसारख्या म्हणजे त्यावेळेला साधारणतः म्हणजे 70-80 सुमारास थोड्याशा वेगळ्या असणाऱ्या क्षेत्राकडे तुम्ही म्हणजे कसे वळाला? मी आपल्याला अगोदरच सांगितलं की प्रवाहानं जिकडं नेलं तिकडं मी गेलो. त्याच पद्धतीनं खरं तर मी अपघातानं पत्रकारितेत आलो. म्हणजे मला किस्सा माझ्या शिक्षणाचा सांगायला आवडेल की मी बार्शीच्या शेठ अगरचंद कुंकुलोळ प्रशालेत माझं शालेय शिक्षण झालं. माझं प्राथमिक शिक्षण 2 नंबर शाळेत झालं. आणि त्या 2 नंबर शाळेत त्यावेळी सुरवसे मास्तर की जे उपनगराध्यक्ष वगैरे होते, दत्तात्रय सुरवसे, त्यांना आम्ही आप्पा म्हणायचो, आमच्या गल्लीतलेच. त्यांच्यामुळं आम्ही 2 नंबर शाळेत. त्यांचा मुलगा बाळासाहेब, आता बाळासाहेब सुरवसे प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत बार्शी तालुक्यात, ते माझे बालमित्र. तर आम्ही दोघं 2 नंबर शाळेत, गवळे गल्लीला ती शाळा आजही आहे, तिथल्याच मुतारीमध्ये जाऊन आम्ही बिड्याची थोटकं म्हणजे 3री-4थीला असताना ओढायचो. म्हणजे ही आमची शिक्षण. आणि परंतु त्यातूनही घरच्यांचा दबाव, आणि यातून मग शेठ अगरचंद कुंकुलोळ प्रशाला की ज्याचं नाव त्या काळी न्यू हायस्कूल होतं, त्या न्यू हायस्कूलला शिक्षण झालं. पण शिक्षण म्हणजे काय, आपला मूड असेल त्यावेळी शाळेला जाणं, शाळेत गैरहजर राहणारे बंडखोर किंवा ज्यांना शिक्षणाची कुठल्याही प्रकारची ओढ नाही असा विद्यार्थी म्हणूनच मी प्रसिद्ध तर म्हणायची सोयच नाही, आम्ही अदखल पात्रच होतो. म्हणजे एक तर कुटुंबाचं नाव नाही, हुशारी नाही, दिसणं नाही, काहीच नाही, अदखल पात्र विद्यार्थी. जसं कुठल्याही शाळेत आला काय गेला काय, ते फार फार तर ते काळं सावळं पोरग ब्रूड गल्लीतलं होतं ते दिसत नाही शाळेत, असं गुरुजींनी विचारावं, अशी परिस्थिती होती. परंतु उपजत बुद्धिमत्ता, उपजत आई वडिलांचे जे काय, मी तर म्हणेल पुण्याई, त्यांची जी पुण्याई असते त्या पुण्याईच्या जोरावर मी 10वी पर्यंत मजल मारली न्यू हायस्कूलला. आणि 10वीला नेमकं मला इंग्रजीचा पेपर अवघड गेला.
आणि मी नापास होणार हे पक्क होतं असं मला वाटत होतं. आणि त्या काळात आता आपले योग गुरु अनिल देव धानोरकर सर, तर ते माझे क्लासमेट. आम्ही सेठ आगरचंद कुंकुलोळ प्रशालेत एकत्र होतो. आणि ते खास मित्र, ते किशोर खुडे, चंदू गुंदेचा, ही सगळी मंडळी आमच्या वर्गातली, विनोद पवार वगैरे, ही मंडळी आमच्या वर्गात होती. आणि मग निकाल आला. निकालाच्या 2 दिवस अगोदर मग अनिल देवधानोरकरचं मूळ आडनाव वेदपाठक आहे. अनिल वेदपाठकला मी म्हणलं मी आता पळून जाणार आहे. तर पळून जाणार, तर अनिल मला म्हणे कुठं जाणार? काय नाही, श्रीपत पिंपरीला आमची आत्या असते, आत्याकडं निकाला दिवशी पळून जाणार. कारण मी नापास होणार आणि अक्का बापू मला ठोकून काढणार, त्याच्यामुळं मी पळून जाणार हे पक्क. तर मग निकाला दिवशी ठरल्याप्रमाणे फक्त अनिल वेदपाठकलाच माहीत की मी पळून जाणार आहे. आणि मी पहाटच पायी आपलं कुर्डवाडी रोडने श्रीपत पिंपरीच्या दिशेनं निघालो. शाळेत निकाल आला, त्यावेळी शाळेतच निकाल मिळायचा. आणि आपण नापास होणार, आता काय पुढचं जे देव घडवेल ते घडवेल यांनी मी श्रीपत पिंपरीला पायी निघालो होतो. आणि साधारण 11, 11:15च्या सुमाराला सायकलवर अनिल वेदपाठक, त्याला मी सांगितलेलं असल्यामुळं कुर्डवाडी रोडला त्या श्रीपत पिंपरीच्या दिशेनं निघाला. आणि त्यांनी एका पॉइंटला मला पकडलं. अरे राजा म्हणे, चल म्हणे, निकाल लागला, मी पास झालो. बाकीचे आपलं वेर्णेकर वगैरे, गुरुदास वेर्णेकर वगैरे, ही सगळी मंडळी पास झाली आणि तू चल. मी म्हणलं मी येणार नाही. अरे तू पण पास झाला. मी शक्यच नाही. तू अक्का बापूंनी तुला गोड बोलून पाठवलंय, त्याला घरी घेऊन ये, मग बघू आपण त्याच. असं आहे, मी काही येणार नाही. अनिल वेदपाठकच्या आग्रहा खातर मी घरी आलो. घरात गेलो नाही. मी म्हणलं अगोदर शाळेत जाऊ. शाळेत गेलो तर मी पास झालेलो होतो. आणि पास ही म्हणजे माझे मार्क म्हणजे इतके जबरदस्त होते की मी 44% मार्क, म्हणजे टक्केवारी 44% घेऊन पास झालेलो होतो. तीच आमची गुणवत्ता. आणि त्या म्हणजे हा किस्सा एवढ्यासाठी सांगितला की आजच्या टक्केवारीच्या जमान्यात, की आज अनेक किस्से आपण पाहतो की 95%च्या पुढे जरी मुलगा गेला तरी आईबाप निराश असतात. त्या मुलाला हॅमरिंग करून करून डिप्रेशन मध्ये घालतात. त्या पार्श्वभूमीवर मला मिळालेले 44% म्हणजे मी आमच्या बोडगल्लीच्या गुणवत्ता यादीत पहिला आलो होतो. त्याचं कारण असं की आमच्या गल्लीत जेवढे 10वीला बसलेले होते सगळे नापास झालेले होते. आणि बोडगल्लीच्या गुणवत्ता यादीत एकमेव राजा, मान्याचा राजा, पास झालेला होता. असे आमची शिक्षणाची कथा सचिन. परंतु माणसं जोडणं, मित्र जोडणं, आपली परिस्थिती काय आणि कुठलंही कॅल्क्युलेशन न करता माणसं जोडणं, ही सवय मला त्या काळापासूनच, लहानपणापासूनच लागल्यामुळं सहवासात आलेला माणूस तो आपल्या कायम सहवासात कसा राहील, त्यानं आपल्यावर प्रेम करत राहावं आणि आपण त्याच्यावर प्रेम करत राहावं, यासाठी काय केलं पाहिजे याचा फंडा शोधण्याची कला म्हणणार नाही मी, सवय मला तेव्हापासूनच लागली. आणि त्यामुळं 10वी नंतर 11वीला गेलो. मग आमचे सूर्यकांत दादा वायकर असतील, शिवराम सोनवणे असतील, सगळी मित्रमंडळी, मुकुंद सोमानी सारखे मित्र, ही सगळी मंडळी जी जोडली गेली आणि या क्षणापर्यंत टिकलेली आहे. त्याचं कारणच हे आहे की तो संस्कार हा माझ्यावर उपजतच राहिलेला आहे आणि त्याचाच उपयोग
माझ्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर मला, मग मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी तो माझा USP ठरला किंवा ते माझं बलस्थान ठरलं असं मला वाटतं. वृत्तपत्रसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर तुम्ही बाबा नाही, ते वृत्तपत्र सृष्टीच्या एंट्रीचं पण थोडं आता विस्तारानं होतोय, पण हे विस्तारानं चालेल का आपल्याला? हो, अगदी अगदी काही अडचण नाही. कारण हे तुमचा सगळा जीवन उलगडणं विस्तारानं होत असल्यामुळं हे एडिटिंग करणंही तर त्याचाही किस्सा असा आहे की मी BA ला तत्वज्ञान हा विषय घेतला होता. BA ला तत्वज्ञान या विषयात डॉक्टर BP काळे, की जे आपले हरिभक्त परायण बोधले महाराजांचे त्यांच्या PhD चे गाईड होते. ते माझे गुरु. त्याचबरोबर शिंदे सर म्हणून होते, बाम चमके सर, तेही आमच्या डिपार्टमेंटचे होते. आणि बार्शी कॉलेजला मी BA फिलॉसॉफीमध्ये केलं. मी शिवाजी विद्यापीठात पाहिला आलो BA ला. आवडत होती. हा, आवड वगैरे काही नाही, की मी खेळात जास्त आवड होती, किंवा मला कॉलेजला आलंच पाहिजे आणि अभ्यास केलाच पाहिजे याचा त्रास न देणारा वर्ग म्हणून मी सुरुवातीला फिलॉसॉफीला विद्यार्थी मिळत नसायचे आणि त्यामुळं मी फिलॉसॉफी घेतला. परंतु मला एवढी गोडी त्यातली वाढली की त्यामुळं ॲरिस्टॉटल असेल, प्लेटो असेल, सॉक्रेटिस असेल, या तत्ववेत्यांच्या फिलॉसॉफी पासून ते जैनिझम पासून बुद्धिझम पर्यंत याचा अभ्यास माझा त्याच काळात झाला. BA ला विद्यापीठात पाहिला आलो. BA ला मग सूर्यकांत दादा वायकर होते आमचे, फुलचंद मते म्हणून आमचे मित्र होते, अतुल लाड म्हणून डॉक्टर अशोक लाडांचे चिरंजीव, या सगळ्यांनी MBA ला प्रवेश घ्यायचं ठरवलं. दुर्दैवानं माझी परिस्थिती नव्हती. जरी मी BA झालो तरी आई धुणं भांडी त्याही काळात करत होती. आई कर्जानं म्हशी घेऊन तिचं दूध हे करायचं, सकाळी मी दररोज दूध वाढायचं. अशा पद्धतीचं ते रुटीन लाईफ चाललेलं होतं. माझी त्यावेळी आपले सतीश सुराणाच्या मेडिकल स्टोअर्समध्ये महिना 250 रुपयाची नोकरीही ठरलेली होती. त्यामुळं पुढे शिकायचा विषयच नव्हता की बाबा आता 4 पैसे कमवून घराला मदत झाली पाहिजे या भावनेनं माझं पुढं हे होणार होतं. आणि ही मित्रमंडळी माझी MBA ला जायचं त्यांचं चाललं होतं. आणि मग MBA चे छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट कोल्हापूरची, ज्याला सायबर आता म्हणतात, सायबरचे यांनी प्रॉस्पेक्टस वगैरे मागवले, सगळे फॉर्म वगैरे भरले आणि ते फॉर्म डिस्पॅच करायच्या 2 दिवस अगोदर BA चा निकाल लागला आणि नेमकं आमचे सूर्यकांत दादा दुर्दैवानं फेल झाले. मग आता त्यांनी एवढं खर्च करून आणलेला तो फॉर्म, ऍडमिशनचा फॉर्म, त्याचं काय करायचं म्हणून गंमत म्हणून त्यांनी पूर्ण भरलेल्या फॉर्मवर पट्ट्या चिटकून माझं नाव भरून तो फॉर्म पाठवला या दोघांसोबत, अतुल लाड आणि फुलचंद मते यांच्यासोबत. आणि योगायोगानं ज्यावेळी ती प्रक्रिया सुरू झाली तर मला कॉल आला त्यातून की किंवा ऍडमिशनच्या तुम्ही एक्झामसाठी या म्हणून. तरी माझी जिकडं आपल्याला जायचंच नाही, आपली परिस्थितीच नाही, तर मग आईनं सांगितलं तुला जायचं नाही तर कशाला उगी, म्हणून तो विषय संपलेला होता. परंतु आमचे ते मित्र मला म्हणाले की बाबा तुला सिनेमाचा नाद आहे तर तुझा सगळा खर्च आम्ही करतो, एक सिनेमा पण दाखवतो कोल्हापुरात तुला, कंपनी म्हणून चल. आणि कंपनी म्हणून मी त्यांच्यासोबत
कोल्हापूरला त्या MBAच्या एंट्रन्स एक्झामला गेलो. त्यावेळी पद्धत अशी होती की सकाळी एक्झाम आणि 4 वाजेपर्यंत लिस्ट लागायची आणि मग परीक्षा वगैरे झाली. मला त्या परीक्षेपेक्षाही सिनेमाची ओढ, कधी संपतंय आणि कधी थिएटर गाठतो अशा पद्धतीची माझी चळवळ चाललेली होती. परंतु डॉक्टर अशोक लाड, अतुल लाडचे वडीलही सोबत होते. ते म्हणाले की आत्ता जायचं नाही, ते 4 वाजता लिस्ट लागणार आहे, त्यावेळी ते झाल्यानंतर काय असेल ते बघू आपण सिनेमाचं. मग 4 वाजेपर्यंत वाट बघितली. 4ला लिस्ट लागली. पहिल्या 5 मध्ये माझं नाव होतं आणि दुर्दैवानं ज्यांनी मला कंपनी म्हणून त्यांच्या खर्चानं नेलं होतं त्या दोघांचीही नावं त्यात नव्हती. म्हणजे ज्यांच्यासाठी गेलो त्यांचंच झालं नाही. माझं एकट्याचं 1 रुपयाही न देता, काही न करता गुणवत्तेवर त्या लिस्टमध्ये ऍडमिशनच्या नाव आलं. मग बार्शीला आलो. MBA त्या काळात, म्हणजे त्या काळात मला आठवतं सोलापूर जिल्ह्यातला पहिला MBA हा राजा सोपल, म्हणजे आपलं संजू सोपल जे आहेत त्यांचे बंधू, छोट्या सोपलचा थोरला भाऊ नरेंद्र सोपल, जे ज्याला आमच्या मित्र मंडळात छोट्या म्हणून तो ओळखला जायचा, तो क्रीडा संचालक म्हणून रिटायर झाला आणि दुर्दैवानं निधन झालं. त्याचा मोठा भाऊ आणि बाबासाहेब मनगिरेंचा जावई, म्हणजे बार्शीचं सांगायचं झालं तर रावसाहेब मनगिरेंचा मेव्हणा. तर तो एकमेव जिल्ह्यातला त्यावेळी MBA झालेला होता. त्यामुळं MBAचं एक वलय होतं. मग परत सगळ्या मित्रांनी आईला आग्रह केला. आईला सांगितलं की हे ऍडमिशन मिळत नाही कुणाला, राजाला मिळालंय तर जाऊ द्या. मग आईनं ठीक आहे, 1 म्हैस मी अजून वाढवते आणि आईनं महिना 155 रुपये पाठवण्याच्या बोलीवर मला MBA ला ऍडमिशन घ्यायला परवानगी दिली. दुर्दैवानं म्हणजे ज्यांच्यासाठी मी गेलो होतो त्यांना मात्र 3 महिन्यानंतर डोनेशन असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून त्यांना 3 महिने नंतर ऍडमिशन मिळालं, कॉलेज सुरू झाल्यानंतर. अशा पद्धतीनं मी MBA झालो. MBA लाही खूप चांगल्या पद्धतीनं मी अभ्यास केला असं बिलकुल नाही. तिथंही दररोज एक सिनेमा. माझं कोल्हापुरातलं रेकॉर्ड आहे की मी MBA करत असताना जेवढे दिवस कोल्हापुरात राहिलो दररोज सिनेमा पाहिला. अक्षरशः परीक्षे दिवशीही सिनेमा पाहिला. खिशात पैसे नसले तर शेजारच्या रूम मध्ये जाऊन मित्राच्या रूम मधली रद्दी गोळा करून ती विकायची आणि सिनेमाच्या तिकिटाची गाठ घालायची. अशा पद्धतीनं हे करून मी MBA केलं. परंतु म्हणजे ते म्हणतो ना आपण की बाबा ते कृपाच असते ईश्वराची, आई वडिलाची पुण्य. तिथंही मी फर्स्ट क्लास आणि विद्यापीठात दुसरा आलो त्यावेळी MBA लाही. आणि मग बार्शीत आलो. बार्शी आल्यानंतर मग त्या काळात शरद पवारांचं 1978 साली शरद पवारांनी वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसला वगैरे वगैरे. आपण तो काळ तो मी बार्शीत आलो. शरद पवारांची यस काँग्रेस आणि आमचे दिलीप सोपल, अर्जुनराव बारबोले ही मंडळी होती. रामचंद्रजी सोमानी ज्यांना आम्ही काका म्हणतो, माझ्या मित्राचे वडील, त्यांच्या याच्यामुळं मी यस काँग्रेस मध्ये सक्रिय झालो. आणि विचार पुढे असा आला की आपण नोकरी करण्याऐवजी एखाद्या बिझनेस मध्ये गेलं पाहिजे. म्हणून वायकर दादांनी आणि मी, म्हणजे सूर्यकांत वायकर आणि मी, ज्यूट फॅक्टरी बार्शीत
त्याचा पैसा माझे कष्ट अशा पद्धतीनं सुरू करायचा प्रयत्न केला, परंतु काही ना काही अडथळे येत गेले. मी राजकारणातही सक्रिय झालो आणि दिलीप सोपल यांच्या निवडणुकीचा युवा आघाडीचा मी निवडणूक प्रचार प्रमुख होतो त्या काळात 1985 साली. आणि त्याच काळात नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि मला माझा वॉर्ड सोडून दुसऱ्या वॉर्डमध्ये उभं केलं गेलं आणि मी त्या निवडणुकीत नगरपालिकेच्या पडलो राजाभाऊ माळगेंच्या विरोधात. आणि तोच माझ्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला की मला वाटलं की आपल्याकडं वक्तृत्व आहे, आपल्याकडं चारित्र्य, वक्तृत्व, दृष्टी सगळं असताना जर आपण एक्स व्यक्तीच्या विरोधात पडत असू तर हे क्षेत्र आपलं नाही. म्हणून मी मग परत नोकरी शोधायच्या यायला लागलो. मला गोदरेज, व्हिडिओकॉन आणि लोकमत, त्या काळात लोकमतचं प्रशिक्षणार्थी उपसंपादक अशी जाहिरात आली होती. त्याच काळात व्हिडिओकॉनलाही मार्केटिंग ट्रेनी, डायरेक्ट मॅनेजर अशी जाहिरात आली होती. मी सगळ्या याच्यात यशस्वी झालो. मग कुठं जायचं हे आम्हाला गाईडलाईन द्यायला कोण नव्हतं किंवा कुठं गेलं पाहिजे. तर मग तेही असंच कंपनीला की मुकुंद सोमानी, मी, वायकर, रामलिंग नरके वगैरे ही सगळी मंडळी आम्ही त्या आझाद चौकात बसलो. काय करायचं. दुसऱ्या दिवशी तर जाणं आवश्यक होतं. योगायोगानं आपल्या बार्शीच्या स्टँडवरून संभाजीनगरला, त्यावेळी औरंगाबादला जाणारी बस आणि नगरला जाणारी बस यांच्या वेळेत एक अर्धा-पाऊण तासाचा फरक होता. स्टँडवर गेलो तरीही निर्णय झाला नव्हता की लोकमतला जायचं की व्हिडिओकॉनला जायचं. शेवटच्या क्षणी ठरलं की आता औरंगाबादच्या गाडीत बसा. आणि मी अशा पद्धतीनं पत्रकारितेच्या विश्वात कुठलंही नॉलेज नसताना, बातमी म्हणजे काय, शुद्ध लेखन म्हणजे काय याचा काडीचाही संबंध नसताना मी लोकमतच्या प्रशिक्षणार्थी उपसंपादक योजनेत सहभागी झालो आणि यशस्वी असा प्रवेश झाला पत्रकारितेत माझा. अतिशय वेगवेगळ्या योगायोगांचा आणि वेगवेगळ्या वर्णांनी भरलेला, वेगवेगळ्या खाचकळग्यातून म्हणजे मुसंडी मारून पुढे जाणारा असा माणसाहेबांचा प्रवास आहे. लोकमतमध्ये उपसंपादक म्हणून तुम्ही रुजू झाल्यानंतर त्यावेळेला तुमच्या पुढे म्हणजे तसं त्यावेळेला तिथं रोल मॉडेल म्हणून तुमच्या समोर कोण आलं, त्यावेळेच्या आठवणी काय आहेत? नाही, ते सुद्धा सुरुवातीच्या काळात काय आपल्या म्हणजे बार्शीच्या मातीचा गुण असा आहे की सुरुवातीच्या काळात बार्शी सुटत नाही. आणि बार्शी सोडायचा प्रयत्न केला तर पहिले 3-4 महिने माणूस फक्त शिफ्ट झालेला असतो, तो मनानं बार्शीतच असतो. त्यामुळं मी पहिले 6 महिने तर जी पेपर टॅक्सी इकडं उस्मानाबादकडं यायची त्या टॅक्सीनं मी आठवड्यातून 2 दिवस इकडं बार्शीतच असायचो. तर त्यामुळे पहिले 6 महिने माझं मनच रमलं नाही. आणि तिथून पुढं मात्र माझे गुरु आदरणीय बाबा दळवींच्या सहवासात गोडी निर्माण झाली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्या काळात लोकमत पत्रकार प्रशिक्षण योजना जी होती ती 2 वर्षाची होती. आणि त्याच्यामध्ये मी आत्ता लोकमतचे समूह संपादक असलेले विजय बाविस्कर, ख्यातनाम दिग्दर्शक निर्माता चंद्रकांत कुलकर्णी, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार राहिलेले आणि माहिती खात्यात संचालक म्हणून निवृत्त झालेले सुरेश वांदिले,
आपल्या सोलापूर विद्यापीठाचे HOD म्हणून आता रिटायर झालेले डॉक्टर रवींद्र चिंचोलकर, सध्या अमरावती नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख, विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले डॉक्टर सतीश पावडे, अशी दिग्गज मंडळी त्या आमच्या बॅचमध्ये होती. आम्हाला एक बंगला हॉस्टेल म्हणून करून दिलेला होता आणि तिथं आमची राहण्याची व्यवस्था आणि ऑफिसमध्ये मेस वगैरे हे करून, आणि आम्हाला प्रॉपर ट्रेनिंग सकाळी 6:30ला आमचं प्रशिक्षण सुरू व्हायचं. आंतरराष्ट्रीय राजकारणापासून फोटोग्राफी पर्यंत प्रत्येक याचा अभ्यास स्वतः बाबा दळवी करून घ्यायचे. आणि हे करत असताना शुद्ध लेखनाचं महत्व, शुद्ध लेखन म्हणजे नक्की काय, या विषयावर देखील आमच्याकडून काम करून घ्यायचे. त्याच्यामुळं गोडी लागली आणि पत्रकारितेत स्थिर व्हायचं तर कसं व्हायचं याचं गणित आदरणीय बाबा दळवी यांनी शिकवलेल्या सर्व धड्यांमुळं मला मिळालं आणि मी पत्रकारितेत स्थिरावलो. तिथं तुम्हाला म्हणजे बाबूजी बरोबर म्हणजे जवाहरलालजी दर्डा, राजेंद्रजी दर्डा, विजयजी दर्डा सर्वांचा सहवास तुम्हाला लाभला. त्यांच्याबद्दल काय सांगता येईल? नाही, खरंच ही म्हणजे कुठल्याही यशस्वी माणसाबद्दल प्रवाद असतात, त्याला दर्डा परिवार ही अपवाद असू शकत नाही. परंतु मी जे जवाहरलालजी दर्डा, ज्यांना आम्ही आदरणीय बाबूजी म्हणायचो, बाबूजी, किंवा आमचे ज्यांना आम्ही आमचं विद्यापीठ म्हणतो ते राजेंद्र बाबू दर्डा, यांच्या सहवासात जे काय मला पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं, हे काही असेल बाकीचं, माणूस म्हणून ही खूप मोठी माणसं, किंवा माणसावर प्रेम केलं पाहिजे, माणसाला जतन केलं पाहिजे. आपल्यामुळं आपल्या सहवासात येणाऱ्या माणसाला कमीत कमी त्रास झाला पाहिजे, कमीत कमी, याची काळजी घेणारी ही मंडळी आहे. आणि त्याच्यामुळं गुणवत्ता आणि गुणवत्तेची कदर करणारा हा परिवार आहे, असं व्यक्तिशः माझं मत आणि अनुभव आहे. मानेसाहेबांनी समाजकारण, राजकारण, सहकार, कृषी क्षेत्र, कला, साहित्य, क्रीडा, संस्कृती अशा विविध क्षेत्रांच्या संदर्भामध्ये प्रासंगिक लेखन अनेक वेळेला केलं. त्या लेखनाचा एक वेगळा ठसा त्यांनी म्हणजे उमटविला. या सगळ्या कालखंडामध्ये 1993 साली झालेल्या भूकंपाच्या वेळेला तुम्ही एकमतचे संपादक म्हणून काम केलं. तर त्यात तो एक म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठी नैसर्गिक आपत्ती त्यावेळेला म्हणजे झाली. तर त्याच्यामुळे तिथलं जे काही सगळं जनजीवन उन्मळून पडलं आणि पुनर्वसनाचं एक मोठं व्यापक काम त्यावेळेला समोर होतं. त्या परिस्थितीमध्ये पण तुम्ही केलेलं लेखन आणि तुम्ही दिलेली वैचारिक दिशा ही पण त्यावेळेला संस्मरणीय ठरली होती. तर त्या संदर्भात काय सांगाल? मी एक म्हणजे असा भाग्यवान पत्रकार आहे की आपल्या देशाच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या दुर्दैवी घटना घडल्या की या शतकात त्याची नोंद इतिहासानं घेतलेली आहे, त्या दुर्दैवी संकटात एक संपादक म्हणून, एक पत्रकार म्हणून, सक्रिय पत्रकारिताच नव्हे तर त्या संकटात संकटग्रस्त म्हणून मला वावरण्याची संधी मिळाली. त्या अर्थानं भाग्यवान. नाहीतर भूकंपासारखं संकट हे दुर्दैवीच आणि दुःखदच. परंतु किल्लारी भूकंपाची बातमी जागतिक माध्यम क्षेत्राला देण्याची पहिली संधी, म्हणजे किल्लारीला भूकंप झालाय याची पहिली बातमी जगाला मी देऊ शकलो. बीबीसीनं त्या काळात माझा इंटरव्ह्यू घेतला आणि जागतिक माध्यमांना ऑन दी स्पॉट रिपोर्ट
त्याच दिवशी सकाळीच माझ्या मुलाखतीद्वारे दिला गेला. म्हणजे हे फार कमी लोकांना अशा प्रकारची संधी प्राप्त होते आणि ती संधी मला मिळाली. त्यानंतर हजारो लोक गेल्यानंतर ते दुःख असतं. त्या दुःखाच्या काळात एकूणच सामाजिक मानसिकता ही विचलित झालेली असते आणि त्या काळात संपादक पत्रकार म्हणून काम करत असताना आपल्याला जो अनुभव येतो, जी नैसर्गिक परिपक्वता व्यक्तिमत्वात येते ती माझ्यात येत गेली आणि त्याचा परिणाम म्हणून त्यानंतरचं माझं लेखन जे झालं ते त्याला समन्वयवादी लेखन तर होतच होतं, परंतु त्याचा आधार हा मानवतावाद आणि विकासात्मक विधायक दृष्टिकोन हे अधिष्ठान माझ्या लेखनाला लाभलं. त्यामुळं तिथून पुढच्या काळात जे जे मी लिहिलं ते लोकप्रिय झालं, लोकांना आवडलं आणि लोकांनी त्याचं कौतुक करण्याबरोबरच समाजालाही त्याचा फायदा झाला असा माझा अनुभव आहे. विविध विषयांवर लिहिताना म्हणजे राजकारण आणि राजकीय नेते यांच्याबद्दल पण तुम्ही सांगोपांग लिहिलं. तर तुमची म्हणजे दिवंगत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्याबरोबरचे तुमचे ऋणानुबंध आहेत हे तसे महाराष्ट्रात तुम्हाला ओळखणाऱ्या सर्वांना माहीत आहेत आणि पतंगराव कदमांपासून आर आर पाटलांपासून अगदी अनेक राजकीय नेत्यांबरोबर तुमचे खूप म्हणजे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. थोडस विलासराव देशमुख यांच्याबद्दल काय सांगताय? विलासरावजी म्हणजे सकारात्मकता काय असते, पॉझिटिव्हिटी, म्हणजे ठासून पॉझिटिव्हिटी भरलेली ते व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्यांना भेटलं की या जगात काहीच अशक्य नाही असंच वाटायचं. म्हणजे त्यांच्याकडं कुठलाही प्रोजेक्ट घेऊन गेलो आपण आणि त्यांना तो आवडला की आपण समजा तो 1 रुपयाचा प्रोजेक्ट घेऊन गेलो असेल तर तो 100 रुपयाचा कसा होईल यावर त्यांचं काम असायचं. आणि विलासरावजी अत्यंत हळवा नेता, भूकंपात अक्षरशः अश्रू ढाळताना किल्लारीत मी त्यांना पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे जे आपल्या सहवासात येतील, जे जे आवडतील त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी असणारा नेता म्हणून त्यांच्याविषयीचं ममत्व सातत्यानं वृद्धिंगत होत गेलं. आणि मला पत्रकार म्हणून सांगायला अभिमान वाटतो की 1995 साली विलासरावजी विधानसभा निवडणुकीत पडले होते आणि त्यावेळी मी त्यांच्या विरोधात लेखन करूनही, म्हणजे एकदा तर मी त्या काळात संचारचा मराठवाड्याचा संपादक होतो आणि संचारमध्ये बातमी अशी आली की देशमुख बंधूंच्या पापाचा घडा भरला राजा माने याचकडून. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साहेबासोबत त्यांच्या गाडीत मी असायचो. तर कधीही त्या माणसाने पत्रकारिता आणि व्यक्तिगत नाते यांची गल्लत होऊ दिली नाही. फक्त त्यांच्या स्टाईलमध्ये ते मला एवढंच म्हणाले, अहो तो घडा तरी दाखवा आम्हाला. त्यांची जी स्टाईल विलासरावजींची होती ते घडा दाखवा तरी आम्हाला, एवढंच ते तळवरून ताक ओळखून घ्यावं अशा प्रकारची अपेक्षा ही त्यांची असायची. त्याच्यामुळं त्यांच्या विरोधकांमध्ये देखील त्यांच्याबद्दल कटुता, ही टोकाची कटुता कधीही अनुभवायला आली नाही, वेगळा उमदेपणा. आणि 95च्या निवडणुकीत ते पराभूत झाल्यानंतर ते नर्वस झाले किंवा माझं काय चुकलं, लातूरकरांनी मला का पाडलं, मग ते थोडं अलिप्त झाल्यासारखं झाले होते. त्या काळात
तत्कालीन नगराध्यक्ष S.R. देशमुख माझे मित्र ते त्यांचं निधन काही महिन्यांपूर्वी झालं. ते माझ्याकडे आले, मला म्हणाले की राजा माने साहेब तर नर्वस झालेत, त्यांना माणसात आणलं पाहिजे, त्यांनाही लोकांना भेटलं पाहिजे. लोकांनी त्यांचा पराभव केला नाही, आमच्यासारख्यांच्या चुकाचं किंमत साहेबांना मोजावी लागलेली आहे, तो एक अपघाती पराभव आहे वगैरे असं ते म्हणाले. मग ते आणि मी बाभळगावला गेलो, साहेबांना म्हटलं की बाबा साहेब हे असं असं आहे आणि तुम्ही ऍक्टिव्ह झालं पाहिजे. विलासरावजी म्हणाले ऍक्टिव्ह झालं पाहिजे म्हणजे नक्की काय केलं पाहिजे. मी म्हणालो की आपण लातूरमध्ये जेवणावळी उठवू. जेवणावळी उठवायच्या तर कसं, तर मी म्हटलं की आता मी औसा रोडला राहतो, माझं घर 3 खोल्याचं आहे, तर तुम्हाला जेवायला बोलवणार. जेवायला बोलवल्यानंतर गल्लीतले 5-25 लोक त्यांनाही जेवायला बोलवणार आणि तुम्ही पहिल्या पंक्तीपासून फक्त त्या जिथं 10-12 लोकांची पंगत आहे तिथं फक्त बसायचं, त्यांच्यावर गप्पा मारायच्या. शेवटच्या पंक्तीला तुम्ही बसायचं आणि शेवटची पंगत झाली की तुम्ही गप्पा मारून निघून जायचं. अशा पद्धतीनं करूया आणि सुरुवात माझ्यापासून करूया. आणि मग तसं ठरलं, हरकत नाही तुम्हाला वाटतं तर करू. मग माझ्या घरी ते जेवणावळ झाली आणि विलासरावजी पडलेले आणि ते पहिलंच जेवण सार्वजनिक. मी पण खाली बसून त्यांना कुठलाही लवाजमा नाही, कुठलाही थाट नाही, हार तुरे नाही, काही नाही. जेवण वगैरे झालं. मग साहेब फ्रेश झालेले दिसले आणि आनंदात दिसले. गाडीत बसताना मला एवढंच म्हणाले, राजा माने आज मी कोणच नाही आणि पुढं राजकारणात काय होईल हे मला माहिती नाही, पण ज्यावेळी देव मला संधी देईल मी तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणाले आणि साहेब निघून गेले. मला आज आवर्जून सांगावंसं वाटतं की ज्यावेळी साहेब विलासरावजी मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्या काळात 2% मधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा अधिकारातून घरं देण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना होता. तर विलासरावजींच्या पहिल्या यादीत मुंबईतलं पवईमध्ये मला फ्लॅट त्यांनी अलॉट केला, हिरानंदानीमध्ये. तर हा दिलदारपणा, कोण मी तसं बघितलं तर कोण मी. आणि अशाच पद्धतीचं म्हणजे त्यांनी मला फ्लॅट अलॉट केला म्हणून ते दिलदार, एकूणच त्यांचं हा. तर ही अशी उत्तुंग. मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर ते मी त्यावेळी सांगलीला होतो लोकमतला आणि मी 3ऱ्या मजल्यावर भाड्याच्या घरात राहत होतो. आणि मुख्यमंत्री झाले, त्यांचा सांगली दौरा ठरल्याचं कळल्यानंतर मी त्यांना फोन केला, साहेब तुम्ही सांगलीला येत आहे तर घरी यावं लागतंय, एवढंच बोललो, फोन ठेवला. तर त्या मुख्यमंत्र्याच्या त्या दिवशीच्या कार्यक्रमात राजा माने यांच्या निवासस्थानाला भेट असं त्यांनी स्पेशली मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात होतं. 3 दिवस अगोदर मग पोलीस यंत्रणा वगैरे घरी आली. 3ऱ्या मजल्यावर गेल्यानंतर दम लागायचा अशा पद्धतीचं ते चिंतामणी नगर मधला माझा फ्लॅट होता. आणि नेमकं ते येण्याच्या दिवशी त्यावेळी मला वाटतं कोल्हापूर विभागाचे DIG पवार होते. ते म्हणाले, राजाभाऊ साहेब इथं 3ऱ्या मजल्यावर येणार का? नाही आले तर नाही आले, त्याला काय, खालून जातील असं म्हणालो. आणि विलासरावजींनी त्या हाऊसिंग सोसायटीच्या परिसरात एंट्री केली. मी त्यांचं स्वागत केलं. स्वागत करून दरवाजातून गाडीच्या बाहेर पडताना मी त्यांना म्हणालो, साहेब
3ऱ्या मजल्यावर आहे. तर ते एवढंच म्हणाले, अरे राजा मानेच्या घरी जायचंय, 10 मजले चढून जाऊ म्हणे. आणि एका मुख्यमंत्री पदावरच्या माणसाचा हा जो हजरजबाबीपणा म्हणण्यापेक्षा ही मनाचा जो दिलदारपणा आहे, तर त्यांच्यामुळं त्यावेळी विलास काका उंडाळकर, त्यांचंही वय बऱ्यापैकी होतं, आपले पतंगरावजी होते, त्यानंतर मला वाटतं अजून कल्लाप्पांना आवाडे वगैरे, या मंडळीला 3 मजले चढावं लागलं त्यांच्यामुळं. तर हे असे विलासराव, की आपण भाग्यवान आहोत की अशा नेत्यांच्या सहवासात पत्रकारिता करण्याची किंवा त्यांच्याशी नातं जोडण्याची संधी मला मिळाली. मानेसाहेबांनी केवळ प्रासंगिकच लेखन केलं नाही, तर त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे पुस्तकंही लिहिली. अगदी तत्वज्ञान परिचय करून देणाऱ्या, प्रवचनांमधला आशय मांडणाऱ्या चारुकीर्तिवाणीपासून ते लेख लाडकीपर्यंत आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अत्यंत दिग्गज व्यक्तिमत्वांच्या जीवन कार्याचा वेध घेणाऱ्या पुस्तकापर्यंत अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. त्याच्यामध्ये मानेसाहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं चरित्र आपण लिहिलेलं आहे. आता अलीकडे ते डिजिटल स्वरूपात पण आलेलं आहे, ऑडिओ स्वरूपात पण आलेलं आहे. तर त्यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला म्हणजे कसं भावलं आणि तुम्हाला त्यांच्यावर लिहावंसं का वाटलं? एक तर मी त्या माझ्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच तो किस्सा लिहिलेला आहे की 1972 साली महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट होतं. बार्शीत आपलं सध्याचं जे गणेश तलाव आहे, त्या तलावावर दुष्काळी कामं सुरू असायची. त्या तलावाच्या बाजूनं बाभळीच्या झाडी वगैरे असायच्या आणि माझी आई तिथं त्या तळ्याच्या कामावर असायची. माझा लहान भाऊ भगवान, की जो आज प्रिंटिंग इंजिनियर आहे आणि टेट्रापॅक सारख्या कंपनीत मोठ्या पदावर काम करतोय, तो तिथं झोळीत लटकवलेला असायचा. आणि त्यावेळी आठवड्यातून 3 वेळा पगार व्हायचे आणि ते पगार तहसील कार्यालयाच्या परिसरात अक्षरशः जत्रा भरायची आणि रात्र तिथं पगार घेण्यासाठी मजुरांना तिथं थांबून राहावं लागायचं. आठवड्यातून 3दा. तर त्यात मग मी पण आईसोबत तिथं इथल्या आपल्या कोर्टाच्या परिसरात ते सुरू असायचं. मी असायचो आणि ते आई पैसे घेऊन आली की मी तिला विचारलं, अक्का हे कोण देतं पैसे आपल्याला? तर अक्का सहज बोलून गेली, हे दादा देतात. तर मी विचारलं, कुठले दादा? तर अक्का म्हणाली, सांगलीचे दादा. तर सांगलीचे दादा म्हणजे वसंतदादा पाटील हे मला त्यावेळी कळलं. आणि ज्यावेळी मी MBA करण्याच्या निमित्तानं कोल्हापूरला गेलो, त्यावेळी सांगली, कोल्हापूर आणि त्या परिसरातलं दादांचं काम याचा मला जवळून संपर्क आला. आणि त्याच मुळे साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं ज्यावेळी त्यांचं चरित्र महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा लिहिण्याची संधी मला मिळाली, त्यावेळी मी जीव ओतून त्याचं अभ्यास केला आणि ते पुस्तक लिहिलं की ज्याचं कौतुक झालं. आजही संदर्भ म्हणून त्या पुस्तकाचा उपयोग सर्व क्षेत्रातले लोक करतात, याचं मला मनापासून समाधान आहे. तत्वज्ञान माणसे, मला तुमच्या एका मुलीवर किंवा 2 मुलींवर शस्त्रक्रिया करून घेऊन मुलींचे पालक म्हणून जे आपलं आयुष्य कंठणाऱ्या कुटुंबांवर तुम्ही जे लिहिलेलं आहे, त्या संदर्भात पण तुम्ही थोडंसं सांगा असं. हो, लेख माझी लाडकी नावाचं माझं पुस्तक आहे. विलासरावजींच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मी मुंबईत एकाच वेळी 4 पुस्तकांचं प्रकाशन
केलं होतं की ज्याला सामाजिक मूल्य आहे. हो. त्याच्यामध्ये लेख माझी लाडकी, गुरुजन, उगवतीचे रंग, चारू कीर्तिवाणी, ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला, अशा 4 पुस्तकांचं प्रकाशन केलं होतं. तर लेख माझी लाडकी या पुस्तकाची संकल्पना ही होती की कुटुंब कल्याण आणि कुटुंब सीमित ठेवणं. हे आता 92 सालचं पुस्तक आहे, पहिली आवृत्ती ती. 92च्या काळात मुली आणि मुलं यांचं जन्माचं प्रमाण कमालीचं व्यस्त होतं आणि हे कुठलं तरी सामाजिक प्रश्न निर्माण करण्याच्या दिशेनं आपण चाललोय. आणि त्यामुळं सर्व जाती धर्मात ज्यांनी एकाच मुलीवर आपलं कुटुंब सीमित ठेवलंय, अशा कुटुंबांना जर आपण समाजापुढे आणलं तर त्यातून लोकजागृती होईल. या भावनेतून मी ते लेख माझी लाडकी हे पुस्तक लिहिलं आणि त्यालाही खूप चांगल्या पद्धतीनं मला महाराष्ट्रातून त्या पुस्तकाचं स्वागत झालं. मला हेही आवर्जून सांगितलं पाहिजे की एकाच मुलीवर आपलं कुटुंब सीमित ठेवणारे विलासरावजींचे धाकटे बंधू दिलीपराव देशमुख यांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे. हे देखील हा उल्लेखनीय आहे. मनसे प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे एक संक्रमणावस्था असते. आता सध्या असं म्हटलं जातं की मुद्रित माध्यमांच्या वर दृकश्राव्य माध्यमांचं आणि डिजिटल माध्यमाचं एक वेगळं असं अतिक्रमण आलेलं आहे. तर तुम्ही याला अतिक्रमण आता किंवा संकट असं समजता का? किंवा याचं कारण असं आहे की तुम्ही हा नवा प्रवाह जो आहे तो तुम्ही अंगीकारला आणि या डिजिटल माध्यमाला अधिमान्यता, लोकमान्यता, राजमान्यता मिळावी यासाठी तुम्ही महाराष्ट्र डिजिटल पत्रकार आणि संपादक संघटनेची स्थापना केली. तर या तिन्हीचा सुवर्णमध्य हा कसा साधला पाहिजे किंवा मुद्रित माध्यमातल्या पत्रकारांनी, वृत्तपत्रांनी नेमके कोणते बदल स्वतःमध्ये घडून आणले पाहिजेत त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं एक अनुभवी संपादक या नात्याने बोलावं. सचिन, मी त्या अर्थानं देखील भाग्यवान संपादक आहे की खेळे जुळणीपासून डिजिटल पर्यंत जे काही गेल्या 3-4 दशकात बदल जागतिक माध्यम क्षेत्रात झाले, त्या बदलाला फक्त साक्षीदार नाही तर प्रत्यक्ष त्यात काम करण्याची संधी मला मिळाली. आणि दुर्दैवानं खेळे जुळणीचा काळ असो अथवा आत्ताचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेकडं पत्रकारिता आता चाललेली असताना या संपूर्ण काळात या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला आर्थिक स्थैर्य बिलकुल कधीही मिळालेलं नाही. म्हणजे ज्या काळात खेळे जुळणीचा काळ होता तरी या क्षेत्रात काम करणारा माणूस अस्थिरच होता, असुरक्षितच होता. आज तांत्रिक क्रांती होऊन पुढच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की पत्रकारिता कुठल्या दिशेनं नेणार याविषयी चिंतन करतंय जग. तरीही या क्षेत्रात येणारे मुलगा असो मुलगी असो तिला किंवा त्याला आर्थिक स्थैर्य किंवा स्थिरता या क्षेत्रात मिळालेली नाही, हे दुर्दैव आहे. आणि त्यासाठी म्हणून हे संघटनात्मक जे आपण पाऊल उचललेलं आहे ते त्यासाठीच, किंवा भलेही 4 पैसे कमी असतील परंतु हक्काचे आणि खात्रीचे याचं सूत्र हे क्षेत्र कधी मांडणार आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करतोय संघटनेच्या माध्यमातून. आणि तीच तळमळ आहे माझी की आता आज तर म्हणजे माझी पिढी म्हणजे 80 ते 80च्या दशकात ज्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात पत्रकारिता सुरू केली ती माझी पिढी भाग्यवान आहे की आम्हाला त्या काळात जे आयोग
पे कमिशन्स जे लागले ते त्याचे फायदे मिळाले, परंतु आमची एक्झिट होत असताना माध्यम क्षेत्रात कंत्राटी पद्धती हीच रूढ होते हे बघून अस्वस्थ वाटतं की माझी पिढी भाग्यवान आहे की आम्हाला चांगले पगार मिळाले, आम्हाला आर्थिक स्थैर्य मिळालं, परंतु या क्षेत्राला मिळालंय का? तर बिलकुल नाही. आणि ते मिळण्याच्या दृष्टीनं की बाबा या क्षेत्रामध्ये मध्यमवर्गीय विशेषतः बहुजन समाजातली मुलं मुली मोठ्या संख्येने येते. जीवनातली उमेदीची 10-15 वर्ष घालवल्यानंतर कळणं की बाबा या क्षेत्रात स्थैर्य नाही. यापेक्षाही त्यांनी या क्षेत्रात येण्यापूर्वीच जर या क्षेत्राचं अर्थकारण, या क्षेत्राचं फायनान्शियल मॉडेल हे जर त्यांना समजलं तर या क्षेत्राचीही प्रगती होईल आणि येणारी माणसंही स्थिर आर्थिकदृष्ट्या राहतील, त्यांची कुटुंब स्थिर राहतील. अशा प्रकारची भावना घेऊन मी संघटनात्मक काम करतोय. थोडस पुन्हा एकदा थोडस म्हणजे गतकाळाकडे थोडस मी बोलतो. माणसात गेली म्हणजे जवळपास 4.5 दशके या पत्रकारितेमध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला प्रश्न असा आहे की सर्व क्षेत्रांमधल्या नीतिमूल्यांच्या संदर्भात बदलले. आता अलीकडे झालेल्या म्हणजे टोकाच्या वैचारिक ध्रुवीकरणापासून ते महाराष्ट्रामध्ये उदयास आलेल्या आणि देशभरामध्ये उदयास आलेल्या ज्याला आपण विचारधारांचा अंत असं म्हणतो, तर अशा पार्श्वभूमीवर म्हणजे निर्माण झालेल्या ज्या वेगवेगळ्या राजकीय आघाड्या आहेत आणि राजकारणातले जे सगळे म्हणजे आयाराम गयाराम संस्कृती असेल किंवा राजकारणामध्ये विचाररहित जो काही सगळा कार्यक्रम सुरू आहे, सत्तेसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन जी काही आघाड्या आणि युती होत आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला एक अनुभवी राजकीय संपादक म्हणून काय मत, काय म्हणजे प्रतिक्रिया द्यावीशी वाटते? नाही, आयाराम गयाराम किंवा आता जे काही घटना घडत आहेत ह्या काही नवीन नाहीत. 1960 पासून देशाचं आणि महाराष्ट्राचं जर राजकारण आपण पाहिलं तर काही टप्प्यावर आयाराम गयाराम झालेलं आहे, परंतु आजचा काळ जो आहे तो प्रगत काळ आहे. आता टाचणी जरी पडली तरी आपल्याला समजतं आणि त्याच्यामुळं याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होते आणि ही चांगली गोष्ट आहे की सामान्य माणसाला लगेच समजतंय नक्की राजकारणात काय चाललंय. परंतु माझं व्यक्तिगत मत असं आहे की आपला देश आणि आपलं महाराष्ट्रातली जनता एवढी हुशार आहे की हे फार काळ चालणार नाही की तुमचा वैचारिक तुमचं अधिष्ठान तुमच्या राजकीय प्रवासाचं हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटलं तरच ते स्वीकारतात. नाही पटलं तर आता आपल्याला वाटतं की अरे काय हे हा मुख्यमंत्री झाला, हा पद वगैरे या अँगलनं मी बोलत नाही. मी व्यापक अर्थानं आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र हा एकाच आयडिओलॉजीचे 10 तुकडे झालेत आणि ते टिकून आहेत असं महाराष्ट्रात कधीही चालू शकत नाही, आपल्या देशात कधीही चालू शकत नाही. वैचारिक बैठकांचे जी काय मांडणी आहे त्यांना एकच व्हावं लागेल. म्हणजे आणि तसं जर नाही झालं तर जे पक्ष आज अगदी नामशेष होताना पाहतोय आपण, किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल, कम्युनिस्ट असतील की हे यांचं देशात खूप मोठं नेटवर्क होतं, परंतु कालानुरूप जे बदल की तात्विक अधिष्ठान कायम ठेवून बदलत्या काळानुसार भूमिका घेणं हे ज्या पक्षांना जमणार नाही ते पक्ष, त्या पक्षाला जनता नाकारेल आणि टप्प्याटप्प्यानं ही परिस्थिती स्थिर झालेली दिसेल. आज जी गोंधळाची परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात आपण अनुभवतोय ही फार काळ राहील असं मला व्यक्तिशः वाटत नाही.
उदाहरण आपल्याला सांगतो किंवा लोकसभा निवडणुकीत आपलं म्हणजे देशात वातावरण असं होतं की काहींचं मत होतं मोदी लाट आहे, काहींचं म्हणणं होतं किंवा मोदीचं पूर्णपणे पराभव होणार. परंतु या देशातल्या हुशार जनतेने मोदींनाही ठेवलं 240 वर आणि हा त्यामुळं कुणीही जनतेला गृहीत धरून दीर्घकाळ राजकारण करू शकत नाही. हा संदेश आपल्या देशातल्या जनतेनं, महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या वेळी दिलेला आहे. आणि त्यामुळं या पुढच्या काळात जे चांगलं काम करतील तेच टिकून राहतील. जे आयडिओलॉजिकल बेसच्या बाबतीत ज्यांचा बेस पक्का असेल त्या बेसलाच जनता स्वीकारेल. अन्यथा आपल्याला जे काही यश म्हणून आपण पाहू ती सूज असेल, ते यश नसेल. मुलाखतीच्या समारोपाला एक प्रश्न आपला असं विचारतो की नव्यानं या माध्यम क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्यांना, नवोदितांना तुम्ही एकंदरीतच आपलं या क्षेत्राला अनुरूप असं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी काय मार्गदर्शन कराल? आजच्या माध्यम क्षेत्राची परिस्थिती जागतिक पातळीवर आणि स्थानिक पातळीवरची यांचा अभ्यास केला असता मी या निष्कर्षाला आलोय की बाबा तुम्ही तांत्रिकदृष्ट्या तर सक्षम पाहिजेच पाहिजे, तुमचं आयडिओलॉजिकल बेस ही पक्का पाहिजेच पाहिजे. परंतु उदरनिर्वाहाचं साधन म्हणून जर तुम्ही हे क्षेत्र निवडणार असाल तर ते चुकीचं ठरेल. तर या क्षेत्रात येत असताना की ज्या पद्धतीनं ॲन्सलरी युनिट्स हे इंडस्ट्रीयल लँग्वेजमध्ये बोलतो आपण, त्या पद्धतीनं आपल्या करिअरमधलं पत्रकारिता हे एक युनिट असलं पाहिजे. आणि कुटुंबाला स्थैर्य, कुटुंबाला आणि तुमच्या स्वतःला आर्थिक स्थैर्य देणारा स्रोत असणारी यंत्रणा, नोकरी असेल, छोटा उद्योग असेल, ते तुमचं तयार असेल तरच या क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकता. अन्यथा या क्षेत्रात तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि त्या संघर्षाची किंमत देखील तुम्हाला समाधान देणारी मिळेल अशी आजची परिस्थिती नाही. महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये प्रदीर्घ काळ अत्यंत सक्रियतेने वावरणारे ज्येष्ठ संपादक आपण आता अनुभवले. आजच्या या मुलाखतीमध्ये एक अतिशय चिकित्सक अंगानं बाळासाहेबांनी अनेक गोष्टींचं विश्लेषण आणि उकल करण्याचा, आपला जीवनपट उलगडून दाखविण्याचा आणि उलगडून दाखविताना कोणत्याही आत्मउदात्तीकरण अशा पद्धतीनं ते न सांगता एक आपल्या अनुभवांमधून समाजाला काही शिकायला मिळावं अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या काही दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानेसाहेब आणि पुरस्कार हे समीकरण असणे आपल्याला म्हटलं. मानेसाहेब आपल्या भविष्यातही तुमच्या सक्रियता, तुमची क्रियाशीलता, तुमचा नवनिर्माणाचा ध्यास या सर्व गोष्टी अशाच टिकून राहाव्यात आणि त्या पुढे वृद्धिंगत होत राहाव्यात आणि तुम्हाला असेच अनेक जीवन गौरव पुरस्कार लाभत राहावेत. याच तुम्हाला शुभकामना. धन्यवाद. धन्यवाद.